बेलापुर मतदार संघ अंतर्गत आने वाले जयनगर स्थित स्वयंभू गणेश मंदिर में संदीप नाइक प्रतिष्ठान के माध्यम से भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 82 के ज्येष्ठ नागरिकों के लिए आयोजित ज्येष्ठ नागरिक सम्मान व छतरी वितरण कार्यक्रम बेहद उत्साह के साथ संपन्न हुआ, जहां इस अवसर पर खुद नवी मुंबई भाजपा जिला अध्यक्ष संदीप नाइक उपस्थित थे। साथ ही उपस्थित थे पूर्व महापौर जयवंत सुतार, युवा समाज सेवक विजय साले और प्रभाग के तमाम भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ता और ज्येष्ठ नागरिक। इस कार्यक्रम में ज्येष्ठ नागरिकों की भारी मौजूदगी संदीप नाइक के पीछे ज्येष्ठ नागरिकों की एक बड़ी ताकत का परिचय देते दिखाई दे रही थी। हालांकि कार्यक्रम का वह पल बेहद खास तब बन गया जब बेहद पारिवारिक माहौल के बीच संपन्न इस कार्यक्रम में संदीप नाइक की मौजूदगी में ज्येष्ठ नागरिकों ने अपने जन्मदिन मनाकर पल को अविस्मरणीय करार दिया। इतना ही नहीं, यह कार्यक्रम भूतो न भविष्य बनकर साबित हुआ, जब उम्र के इस पड़ाव में आने के बावजूद महिला ज्येष्ठ नागरिक द्वारा सुमधुर गीत गाकर उन्होंने सभी को मंत्रमुग्ध कर दिया। खुद संदीप नाइक भी इस उत्साहित और भावुक पल का गवाह बने। इस दौरान संदीप नाइक ने सभी ज्येष्ठ नागरिकों को छतरियों का वितरण कर उनका सम्मान कर अपने सामाजिक दायित्वों को निभाया और उनसे संवाद साधते हुए कहा कि राज्य के सामाजिक जीवन में कार्य करते समय कुछ पल ऐसे अविस्मरणीय होते हैं जो जीवन में संजोए जाते हैं, जिसमें से उनके जीवन में ज्येष्ठ नागरिकों द्वारा निर्माण किया हुआ ये स्नेह वाकई अविस्मरणीय पल है। उन्होंने एक बेटे की भांति कहा कि जब जब ज्येष्ठ नागरिकों को संदीप नाइक की जरूरत होगी तब तब संदीप नाइक उनके साथ मजबूती से खड़ा रहेंगे। कार्यक्रम के उपरांत मीडिया से बात करते हुए संदीप नाइक ने कहा कि जो प्रेम और स्नेह आज तक जयनगर के ज्येष्ठ नागरिकों द्वारा विधायक गणेश नाइक को मिला है, वही प्रेम और स्नेह आज उन्हें भी मिल रहा है। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या सोबत अनेक वर्षापासून जोडले हे सर्व जुने त्यांचे सहकारी त्यांना भेटण्याची संधी आज मला मिळाली। आज नवी मुंबईचा विकास आणि नवी मुंबईचा विकास होत असताना या नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक घटकाला जे आदरणीय नाईक साहेबांनी एक या विकासाच्या प्रवाहामध्ये घेतलेलं त्यांचे विचार, एक माणुसकी धर्माचं जतन करण्याचा सर्व कार्यकर्त्यांना दिलेला संदेश आणि त्यामध्ये या नवी मुंबईचा प्रत्येक कालखंडात झालेला विकास ह्या सर्वाचे साक्षीदार हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत। आज जे प्रेम आदरणीय नाईक साहेबांना आजवर त्यांच्या माध्यमातून मिळालं, तेच प्रेम आज मला या कार्यक्रमानिमित्त बघायला मिळालं। जेव्हा आपला हेतू हा खूप स्वच्छ असतो, त्यामध्ये स्वार्थ भावना नसते, तेव्हा भरभरून एक आशीर्वाद आणि एक सहकार्य हे नागरिकांचं आपल्याला मिळत असतं आणि हेच आज या ज्येष्ठ नागरिकांच्या आणि संपूर्ण कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मला प्रामुख्यानं बघायला मिळालं आणि हा सन्मान करत असताना त्यांची संवाद साधण्याची संधी आज मला मिळाली। मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो। मला विश्वास आहे की या शहराच्या हिताचं जे उद्दिष्ट आम्ही सगळ्यांनी आखलेलं आहे, आदरणीय नाईक साहेबांचं मार्गदर्शन त्याला आहे, त्याला ह्या सर्व ज्येष्ठांचा भरभरून आशीर्वाद मिळेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। उन्होंने कहा कि जब जीवन में हृदय साफ हो, कोई स्वार्थ ना छुपा हो, तब ऐसा ही सभी का सहकार्य और आशीर्वाद मिलता है, जो आज उन्हें इन तमाम ज्येष्ठ नागरिकों से प्राप्त हुआ है। उन्होंने आगे कहा कि अगर समाज में अच्छे विचार आगे बढ़ रहे होंगे तो निश्चित रूप से इसके पीछे ज्येष्ठ नागरिकों का आशीर्वाद है। विजयजी साळे हे नेहमीच एक उत्साही व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघत असतो। खरं तर काही गोष्टी या इतर कोणाला सोडवणं कठीण जातं, पण विजय साळेकडे तो विषय हा तो तातडीनं सोडवत असतो। त्याच्यामधला उत्साह असला तरी त्याच्या संपूर्ण कार्याला एक नियोजनाचं एक चांगलं मार्गदर्शन हे जेडी सुतारांच्या माध्यमातून नेहमीच त्याला लाभलेलं आहे। एका शिष्याला एक चांगला गुरु सापडला पाहिजे, तो गुरु असला पाहिजे आणि त्या गुरुने तो शिष्य मानला पाहिजे आणि शिष्याने तो गुरु मानला पाहिजे। अशा प्रकारचे जेडी सुतार आणि विजय साळ्यांचे हे एक गुरु शिष्याचं नातं या संपूर्ण कार्यामध्ये बघायला मिळतं आणि हे असं दुर्मिळ असं एक कार्यकर्ता म्हणून विजयकडे मी बघत असतो। मला विश्वास आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये
या जुईनगर परिसराची सेवा करत असताना अत्यंत चांगलं स्थान ह्या सर्व नागरिकांच्या मनामध्ये प्रस्थापित करेल। मी विजयच्या या कार्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अत्यंत चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि उपस्थिती राहिल्याबद्दल मी ज्येष्ठांचा आभार व्यक्त करतो। उन्होंने आगे कहा कि विजय साले और जयवंत सुतार के बीच एक गुरु शिष्य का घनिष्ठ रिश्ता रहा है और उनका यही रिश्ता आज उनके सामाजिक और राजकीय कार्यों में मील का पत्थर बनकर साबित हो रहा है। एक चांगले विचार जर त्या ठिकाणी वाढीत जात असतील तर त्यांचे आपोआप त्यांच्या आशीर्वादाचा हात हा योग्य व्यक्तीच्या डोक्यावर येत असतो। एक अनुभव संपन्न व्यक्तिमत्व जेव्हा आपल्याला आशीर्वाद देतो ते नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या उत्कर्षाकरता आणि समाजाचं कार्य करण्याकरता ते प्रेरणादायी ठरत असतं। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।